रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो विठ्ठला परमा, तो माधव परमा, तो विठ्ठला
नको नको म्हणा गुंतू माया जाई, नको नको म्हणा गुंतू माया जाई, काळाला जवळी ग्रासावया, काळाची बुडी पडेल बाजभा, सोडवेना तेव्हा माय बाप, सोडवेना राजा देशीचा चौधरी, सोडवेना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, काळाची बुडी पडेल बाजेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप, तुका म्हणे तूच सोडवेना कोणी, तुका म्हणे तूच सोडवेना कोणी, अनेक सोयरी भली भली, काळाची बुडी पडेल बाजेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीना बुदाभं, जगणहित पाणि मंडल मंडलानां, तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तया, प्रथम संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव दरार्थार्वतार
मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो दानेश्वरा ॐ नमो दानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं सच्चिदानंद विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधा मेरी माँ तू है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरण में मेरो वारंवार प्रणाम। राधा मेरी स्वामिनी मेरा जी को दास जन्म जन्म मोहे दीजो श्री वृंदावन वास श्री वृंदावन वास। विठला विठला सवया काळाची उडी पडेल जेव्हा सोडवे ना तेव्हा माय बाप। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भागवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचं ज्वलंत प्रतीक सदेह वैकुंठाला जाणारे आणि 5वा वेद निर्माण करणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा आणि आजच्या दिवसाला साजेल असा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज या ठिकाणी आज आपण सगळेजण जमलेलो आहोत। याचं कारण सगळ्यांना माहीत आहे, पण सांगणं ही वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। म्हणून आज ज्यांचं पहिलं पुण्यस्मरण आहे ते कैलासवासी भाऊसाहेब साहेबराव बायकर यांचं पहिलं पुण्यस्मरण, आणि या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळेजण आज जमलेलो आहोत। विचार करून गेलो तर बऱ्याच वेळा माणसाला एखादा मनुष्य सोडून गेला की वाईट वाटत असतं, पण संतांनी तुम्ही आम्ही सांगितलं की बाबांनो, अरे प्रत्येक आलेला आहे त्याला जायचंय, कोणी या ठिकाणी अमरतत्व घेऊन आलेलं नाहीये। आपल्यामध्ये बसलेल्यापैकी आहे का असं कोणी की नाही ताई मी या ठिकाणी आल्यानंतर जन्माला आलोय पण मी मरणारच नाहीये, असं आहे कोणी नाहीये। म्हणून संत म्हणतात याच्यामध्ये गुरफटू नका। म्हणून त्याचबरोबर अभंगाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर बसलेल्या विनंतीला मंडळींना विनंती असेल की कीर्तन चालू असताना
कुणी या ठिकाणी गडबड गोंधळ करायचा नाहीच आहे. तुम्ही म्हणतात ताई असं का बोलता, याचं कारण आहे शास्त्र सांगतं तुम्ही भगवंताच्या नामासाठी या ठिकाणी आलात, या धर्म मंडपामध्ये आलात. या मंडपामध्ये येण्यासाठी तुमच्या मनामध्ये काहीतरी अपेक्षा असते की या मंडपामध्ये आल्यानंतर काही का होईना, थोडं का होईना, पण पुण्य आमच्या पदरात पडलं पाहिजे. बरोबर आहे की काहीतरी पुण्य आम्हाला मिळालं पाहिजे या भगवंताचं नामचिंतन श्रवण करून. पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जेवढ्या तीव्रतेनं, जेवढ्या चांगल्या इच्छेनं त्या भगवंताचं नामचिंतन श्रवण कराल ना, तेवढ्या पटीचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. पण लक्षात ठेवा, शास्त्र सांगतं या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर जर तुम्ही बडबड करत असाल, गोंधळ करत असाल, तर तेवढ्याच प्रतीचं पाप तुमच्या डोक्यावर येत असतं. म्हणून लक्षात ठेवा, या ठिकाणी आल्यानंतर बडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. पण ज्या ज्या वेळेला या कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्यायचे. त्याचबरोबर मला सांगा, बसलेले पुरुष मंडळ असतील, महिला मंडळ असतील, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वाटते की नाही बरं आपल्याला कीर्तन कळालं पाहिजे थोडं तरी? तुम्ही सकाळी नाश्ता नाही केला का? थोडस हा म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. कळालं पाहिजे की नाही कीर्तन? कीर्तन कळालं पाहिजे. नुसतं इकडून ऐकायचं, इकडून सोडायचं, त्याचा उपयोग नाही. आणि नुसतं कळून उपयोग नाही, ते आपल्या हृदयामध्ये रुजलं पाहिजे, तर त्या कीर्तनाचा फायदा आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल आपल्याला कीर्तन समजावं, तर फक्त एक काम करायचं, जेव्हा जेव्हा कीर्तनात एखादा प्रश्न मी तुम्हाला विचारेल तेव्हा तुम्ही काय करायचंय, त्याचं उत्तर द्यायचं. द्याल ना उत्तर? विठ्ठल विठ्ठल अभंग थोडस जोरात. कोणाचा अभंग आहे? तुकाराम महाराजांचा. तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासवया. तुकोबरा तुम्हा मला उपदेश करतात की बाबांनो, या ठिकाणी या मानव देहाला जन्माला आलात ना, तर जीवन जगत असताना फक्त सगळं माझं माझं म्हणता म्हणता याच्यामध्ये गुंतून जाऊ नका, याच्यामध्ये तुमचं आयुष्य घालवू नका. मग मला सांगा, जे तुकोबरा तुम्हा मला उपदेश करतात आहे, तुम्हा मला उद्देशून सांगतात आहे, त्या तुकोबऱ्यांचा जर विचार केला, अधिकाराचं वर्णन जर केलं, तर तुकोबरा सामान्य होते का? तुकोबऱ्यांच्या अधिकाराचं जर वर्णन करायचं झालं तर माझ्या तुकोबऱ्यांबद्दल जास्त सांगणार नाही, पण थोडक्यात आहे का, ज्या तुकोबऱ्यांनी या कीर्तनाच्या गादीवर उभं राहावं, ज्या तुकोबऱ्यांनी या कीर्तनाच्या गादीवर उभं राहावं आणि गादीवर उभं राहिल्यानंतर विठ्ठल विठ्ठल भजन चालू करावं, भजन चालू केलंय आणि भजन करता करता त्या ठिकाणी त्या आनंदामध्ये डोलावं, नाचावं. नाचता नाचता तुकोबऱ्यांचा पाय जरी उचलून बाजूला पडला ना, तरी सुद्धा त्या तुकोबऱ्यांच्या पायाखालच्या या गादीनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं एवढी ताकद तुकोबऱ्यांच्या भजनाची होती. एवढंच नाही, त्याच तुकोबऱ्यांनी जर रस्त्यानं चालायला सुरुवात केली ना, तर पायाखालची माती सुद्धा विठ्ठल बोलत होती, एवढा अधिकार तुकोबऱ्यांचा होता. त्या तुकोबऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर तुकोबऱ्यांचा विचार केला ना, तर तुकोबऱ्यांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपलं स्वतःचं एक नाव बनवलंय, आपली स्वतःची एक ओळख बनवली. माझ्या वारकरी संप्रदायाने माझ्या तुकोबऱ्यांना 2 पदव्या बहाल केल्या. किती पदव्या दिल्या? 2 दिल्या. मला सांगा बरं, कुठल्या कुठल्या पदव्या दिल्या सांगा बरं. जगद्गुरु एक पदवी झाली, जगद्गुरु. अजून दुसरी कुठली असेल? संत श्रेष्ठ. लक्षात ठेवा, तुकोबऱ्यांना वारकरी संप्रदायाने 2 पदव्या बहाल केल्या. त्याच्यातली पहिली असेल ती म्हणजे श्रीमंत आहे. आपण जगद्गुरु तुकोबरा म्हणत नाही, बोलताना श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा म्हणतो. मग माझ्या तुकोबऱ्यांना श्रीमंत पदवी देण्याचं काय कारण आहे? विचार करून गेलो तर तुकोबऱ्यांचं वर्णन आपण बऱ्याच वेळा ऐकलं की तुकोबऱ्यांच्या घरी खायला अन्न नव्हतं. एका ठिकाणी असं म्हटलंय, कैलास राणा निळचंद्र मोळी, चुलीवर हरळी आणि केळीवर नारळी. काय वर्णन सांगितलंय? चुलीवर हरळी आणि केळीवर नारळी. मग मला सांगा, ज्या चुलीवर हरळी उगवत असेल, महिला मंडळ, माझा प्रश्न आहे, ती चूल किती दिवस पेटत नसेल वाढली?
4 दिवस चूल बंद राहिली म्हणजे हरळी उगवते का? 8 दिवस, महिनाभर चूल बंद ठेवा तरी सुद्धा हरळी उगवत नाही. मग ज्या चुलीवर हरळी उगवते ती चूल किती दिवस पेटत नसेल बाबा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ज्या चुलीवर हरळी उगवलेली आहे अशी चूल, असं घर तुकोबरायांचं आहे. त्या तुकोबरांना श्रीमंत पदवी मिळावी किती मोठी गोष्ट आहे. पण ज्यांच्या घरी खायला अन्न नव्हतं त्या तुकोबरांना श्रीमंत पदवी मिळते. का मिळाली असेल तुकोबरांना श्रीमंत पदवी? मला सांगा, आपल्या गावामध्ये एखादा जर गरीब मनुष्य असेल आणि त्या ठिकाणी आज काम केल्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नाही बाबा, अशा वेळेला अशा माणसाला आपण श्रीमंत म्हणू का? नाही म्हणणार का? कारण त्याच्याकडे श्रीमंतीच नाही आहे, तर त्याला श्रीमंत म्हणावं कसं? विचार करून गेलं तर माझे तुकोबरायांचा जर विचार करून गेलं तर तुकोबरायांना श्रीमंत पदवी मिळाली याचं कारण आहे, त्याचं कारण आहे माझे जगद्गुरु तुकोबराय जन्मतः दरिद्री नव्हते. माझ्या तुकोबरायांच्या घरी सावकारकी होती. काय होतं? सावकारकी होती, घनदाट संपदा होती. आणि एवढे श्रीमंत असणारे तुकोबराय, पण त्या काळामध्ये माझ्या तुकोबरायांनी प्रथम 62 लाखाची जहागिरी आणि 400 एकरचा सातबारा त्या काळात दान केला ना, म्हणून तुकोबरायांना श्रीमंत पदवी मिळाली. लक्षात ठेवा, असे श्रीमंत असणारे तुकोबराय त्यांना श्रीमंतच म्हणत नाही. पहिली पदवी आहे श्रीमंत आणि दुसरी पदवी जर विचार करून गेलो तर जगद्गुरु आहे. जगतामध्ये जगद्गुरु झाले 3. पहिले म्हणजे कृष्णं वंदे जगद्गुरुं भगवान श्रीकृष्ण, दुसरे असतील ते आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरे म्हणजे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल विठ्ठल असे अधिकारी असणारे तुकोबराय तुम्हा मला सांगतात की बाबांनो, तुम्ही जीवनामध्ये आलात ना, तर जीवनामध्ये आल्यानंतर या संसारामध्ये गुरफटून राहू नका, या प्रपंचामध्ये गुरफटत राहू नका. कारण हा संसार कसा आहे? दुःखमय आहे, याच्यामध्ये दुःख आहे. तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, पण सुख शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठे सुख मिळणार नाहीये त्या भगवंताशिवाय. म्हणून या संसारामध्ये प्रपंचामध्ये गुरफटू नका. तुकोबराय म्हणतात नको नको म्हणा, ते फक्त स्वतःला नाही तर सगळ्यांना सांगतात आणि मनाला उद्देशून सांगतात. कशाला? मनाला. आता आपण बोलत असताना समोरच्याला बोलतो का मनाला बोलतो? समोरच्याला बोलतो. पण तुकोबराय मनाला का बोलतात याचं कारण आहे. तुकोबराय म्हणतात देवा, हे मन एवढं चंचल आहे, जेवढं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न कराल तेवढं पळण्याचा प्रयत्न करतं. म्हणून तुकोबराय म्हणतात मी या ठिकाणी उपदेश करतो तो कोणाला? मनाला. नुसतं तुकोबरायांचंच नाही, आपल्या संत मांदियाळीमध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे कबीरदासजी. तर कबीरदासजी या मनाचं वर्णन करतात आहे. म्हटले हे मन एवढं चंचल आहे, तुम्ही जेवढं त्याला म्हणू ना तिकडे नको जाऊ, तेवढे ते पळत जाणार. म्हटले काय म्हणतात कबीरदासजी? जेवढं तुम्ही सावरण्याचा प्रयत्न कराल तेवढं ते पळण्याचा प्रयत्न करेल. ये मन बडा चंचल है, कितना इसे समझाए. ये मन बडा चंचल है, कितना इसे समझाए.
चालय. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी दुसऱ्या कोणाला नाही, कोणाला उपदेश करतोय, नको नको म्हणा. पुढे सांगतात, गुंतू मायाजाळी. तुम्ही हे जीवन जगताना हे सगळं मायाजाळ आहे. या मायाजाळामध्ये तुम्ही जेवढं सुखाच्या शोधात फिराल तेवढं सुख तुमच्यापासून लांब पडणार आहे म्हटलं. जसं एखादं हरिण आहे, ते मृगजळाच्या शोधामध्ये कितीही पळालं तरी त्याला मिळणार आहे का? नाही मिळणार. म्हणून तुकोबारे म्हणतात, या मायाजाळामध्ये त्या ठिकाणी तुम्ही गुंतून राहू नका. इथं आलात ना तर जीवनाचं सार्थक करण्याचं काम करा. असं काहीतरी जीवनामध्ये मिळवा की तुम्ही गेल्यानंतर 4 लोकांनी तुमचं नाव काढलं पाहिजे. तुम्ही गेल्यानंतर 4 लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे. तुम्ही गेले ना की एखाद्याला बातमी कळाली, त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असावं, डोळ्यात पाणी असावं आणि त्या माणसानं म्हणावं, रे खूप चांगला होता, अजून थोड्या दिवस जगायला पाहिजे होता. ही तुमच्या कर्माची पावती आहे. म्हणून जीवनामध्ये हे चांगलं कर्म करा. का? कारण जीवनामध्ये प्रत्येक माणूस उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त पैसा कमवण्याच्या मागे लागला. पण पैसा कुठपर्यंत तुमची साथ देणार आहे? देईल पैसा साथ? जीवनामध्ये पैसा आपण कमवतो पण परमार्थाकडे आपलं लक्ष राहत नाही. लक्षात ठेवा, संत सांगतात, पैसा कितीही कमवा, पैसा तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. पण परमार्थ किती थोडा जरी कमवला ना तर तो शेवटपर्यंत तुमच्या सोबत येणार. कारण माणसानं जीवन जगत असताना काम असं करावं, कर्म धर्म श्रेष्ठ असावा, परमार्थ चांगला असावा, तर तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे. बऱ्याच वेळा मला सांगा, माणूस उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण देवाला बसतो का पैशाला? कारण ठीक आहे, उदरनिर्वाह आहे ताई, पोटासाठी काम केलंच पाहिजे. पण 24 तासापैकी तुम्ही 2 तास तरी त्या देवाचं नामचिंतन घेत चला, का तुमचं आयुष्य चांगलं होणार नाही. मला सांगा, तुम्ही किती पैसा कमवला? तुम्ही जर 10 लाख कमवले तर एखादा म्हणेल का त्यांनी 10 कमवले मग 5 त्यांच्या जातात सोबत म्हणेल कोणी? नाही म्हणणार. कितीही पैसा कमवलेला असू द्या, किती बलाढ्य श्रीमंत असू द्या, आजपर्यंत तुम्ही ऐकलंय कधी की त्याला बंगल्यात जळलाय? मला सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्ही जीवनात कितीही कमवा, पैसा तुमच्या सोबत येऊ शकत नाही. पण परमार्थ थोडा कमवा, तो तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये जास्त लांब जाणार नाही, पण जीवनामध्ये पैसा सोबत येत नाही. याचं जर जास्त उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल ना, तर आपल्या इतिहासामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे सिकंदर. तो सिकंदर नावाचा राजा एवढा विद्वान होता, एवढा पराक्रमी होता, एवढा शूर होता. आणि तो राजा मात्र त्याचं एक स्वप्न होतं की मला या सगळ्या जगावरती राज्य करायचंय. कशावर करायचंय? सगळ्या जगावर. एखादा प्रदेश नाही, एखादं राज्य नाही, सगळ्या जगतावर त्याला राज्य करायचं होतं, असं त्याचं स्वप्न होतं. पण राजा शूर होता, वीर होता. केलेली एकही लढाई राजा कधी हारला नव्हता. असा विद्वान असणारा राजा बघता बघता स्वप्नपूर्तीकडे जाऊ लागला. लढाया चालू झाल्या. लढाई करता करता अफगाणिस्तान घेतलं, काबिस्तान घेतलं, काबूल पासून कंधार पर्यंत जिंकत आला राजा. आणि जिंकत आल्यानंतर आता मात्र बघता बघता महाराष्ट्र राहिला. आणि राहिल्यानंतर त्या ठिकाणी आता मात्र जिंकत जिंकत आलेला आहे. आणि जिंकत जिंकत आल्यानंतर आता मात्र राजानं विचार केला, एवढं सगळं जिंकता जिंकता राजाचं आयुष्य कमी होत आलं, वयस्कर पण जवळ आलं. आणि जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी राजा मात्र आता विचार करतोय, एवढं आपण सगळं जिंकलेलं आहे, पण आपली रयत किती सुखी आपण बघितलं पाहिजे. म्हटले आपली रयत किती सुखी आहे. आपण पैसा कमवलाय, धनधान्य कमवलंय, आपल्या रयतेमध्ये भरपूर सगळं काही मुबलक आहे, मग आपली रयत किती सुखी आहे बघितलं पाहिजे. म्हणून राजानं काय केलं, तिथून परतला, महालामध्ये आला. महालामध्ये आल्यानंतर आपली वेशभूषा पालटली. वेशभूषा पालटल्यानंतर आता मात्र त्या ठिकाणी राजाने एका साधूचा वेश धारण केला. आणि साधूचा वेश धारण केल्यानंतर त्या ठिकाणी राजा मात्र आता रयतेकडे विहार करण्यासाठी, पाहण्यासाठी, फिरण्यासाठी म्हणून निघाला. जात असताना रस्त्यानं जाता जाता पाहता पाहता राजाने एक गोष्ट बघितली. कडक उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्याचे दिवस, सूर्य डोक्यावरती तापलेला आहे
आणि अशा वेळेला एका झाडाखाली, ते झाड होतं बाभळीचं. कशाच? त्या बाभळीच्या झाडाखाली एक लहानसा 10-11 वर्षाचा मुलगा तपश्चर्या करताना दिसला. त्या बाभळीच्या झाडाखाली बसलेला आहे, तपश्चर्या चालू आहे. आणि त्या राजानं विचार केला, माझ्या रयतेमध्ये एवढं सगळं काही मुबलक आहे, पैसा आहे, धनधान्य आहे, संपत्ती आहे. मग या मुलानं सुखानं जीवन जगण्यापेक्षा हा मुलगा या ठिकाणी तपश्चर्याला बसला, काय याच्या जीवनामध्ये दुःख असेल? म्हणून तो राजा त्या ठिकाणाहून त्या मुलाजवळ गेला आणि मुलाजवळ गेल्यानंतर त्या मुलाला विचारू लागला, म्हटले, का रे बाळा, आपल्या राजाचा राजा एवढा विद्वान आहे, एवढा पराक्रमी आहे, आजपर्यंत एवढ्या लढाया केल्या पण राजा कधी हरला नाही, असा पराक्रमी राजा, आणि त्याच्या राज्यामध्ये राहताना तू सुखाने राहायला पाहिजे, तर तू या ठिकाणी तपश्चर्या करतो, याचं कारण काय? असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्या मुलानं सांगायला सुरुवात केली. तो मुलगा म्हणतो, महाराज, वेशभूषा पालटल्या कारणानं मुलाला तो राजा ओळखू आला नाही. पण तो मुलगा बोलू लागला, म्हटला, महाराज, तुम्ही म्हणताय ना की आपला राजा खूप वीर आहे, शूर आहे, पराक्रमी आहे, कधी आजपर्यंत कुठली लढाई हरलेला नाहीये. पण खरं सांगू महाराज, तुम्ही म्हणता हे सगळं मला मान्य आहे, तुम्ही बोलता हे सगळं खरं आहे. आपल्या राज्याचा राजा खूप विद्वान आहे, खूप शूर आहे, पण महाराज, त्या राजाचं एक वेड खूळ आहे, एक वेड स्वप्न आहे. त्याला सगळ्या जगावर राज्य करायचंय म्हटले, आणि त्या जगावर राज्य करण्याच्या स्वप्नामुळे त्यानं लढाया चालू केल्या. पण त्या लढायांमध्ये कित्येक तरी घरातले करते गेले बाबा, आणि अशाच एका लढाईमध्ये माझा बाप सुद्धा त्या ठिकाणी गतप्राण झालाय. आणि खरं सांगू महाराज, जोपर्यंत वडील होते ना, तोपर्यंत कुठल्या गोष्टीची जाण झाली नाही, कधी दुःख वाटलं. पण ज्या दिवसापासून वडील गेलेत ना महाराज, त्या दिवसापासून कुठल्या दुःखाला सामोरं जावं लागतंय सांगता येणार नाही. वडील गेल्यानंतर एवढं दुःख झालं, ते दुःख माझ्या आईला सुद्धा सहन झालं नाही. आईनं सुद्धा जीव सोडला, आई सुद्धा गतप्राण झाली महाराज, आणि मी त्या ठिकाणी पोरका झालो. महाराज, जोपर्यंत आई होती, जोपर्यंत बाबा होते ना, आई होती, दोन प्रेमानं घास खाऊ घालायची, कधी उपाशी राहिलो नाही. वडील होते, कुठल्या सणाला मला तसं ठेवलं नाही, स्वतः फटका बनेल घातला, पण मला प्रत्येक सणाला नवीन कपडे आणायचे. पण महाराज, खरं सांगू, ज्या दिवसापासून आई आणि बाबा गेलेत ना, त्या दिवसापासून या जगानं मला एकदा सुद्धा विचारलं नाही हो महाराज, की बाळा, तुला भूक लागली आहे का रे, 2 घास खायला आणून देऊ. या जगानं कधी विचारलं नाही की बाळा, तुझ्या अंगावरचा सदरा फाटलाय रे, तुला एखादा नवीन शिवून देऊ. म्हणून महाराज, या ठिकाणी आलो ना, या झाडाखाली बसतो आणि त्या देवाला, जगत जनतेला एकच सांगतो की देवा, ज्या राजामुळे माझ्यावरती पोरकेपणाचे दिवस आलेत ना, त्या राजाला सुखाचं मरण देऊ नकोस. काय म्हटलं मुलगा? ज्या राजामुळे माझ्यावर हे दिवस आलेत ना देवा, त्या राजाला सुखाचं मरण देऊ नकोस. मला सांगा, काय उपयोग एवढं कमवण्याचा? राजानं तो शब्द ऐकला, आणि ऐकल्याबरोबर राजाच्या डोळ्यात पाणी आलं. राजा म्हणतो, आयुष्यामध्ये एवढं कमवलं, पण या गोष्टीकडे माझं का लक्ष गेलं नसेल? जगावर राज्य करण्याच्या धुंदीमध्ये मी नुसता कमवत राहिलो, पण मला या जगाकडे लक्ष द्यायला वेळ राहिला नाही. माझ्याकडून काय पाप घडलं देवा? राजा घरी परतला, घरी आला, आणि घरी आल्याबरोबर त्या राजाला पुन्हा त्या मुलाचे ते शब्द कानावर पडू लागले. आणि कानावर पडू लागल्यानंतर त्या राजाला ते कान पुन्हा ऐकू येऊ लागलं, पुन्हा ऐकू येऊ लागलं. बघता बघता दिवसा मागून दिवस जाऊ लागले. राजाचं जेवण कमी झालं. आता मात्र राजाला वाटू लागलं, आपले आता जास्त दिवस राहिलेले नाही. तब्येत खालावू लागली. आणि आता मात्र राजाने विचार केला, आपल्याकडे जास्त वेळ उरलेला नाहीये. म्हणून प्रधानजीला निरोप पाठवला, की प्रधानजीला पाठवल्याबरोबर प्रधानजी तिथपर्यंत आले. आणि आल्याबरोबर प्रधानानं विचारल्याबरोबर त्या ठिकाणी राजा बोलू लागला, प्रधानजी, मला वाटत नाही
नाही आता मी जास्त दिवस राहील म्हणून, पण मी जाण्या अगोदर मला एक वसिहतनामा करायचा आहे म्हटलं. काय करायचंय? एक वसिहतनामा करून ठेवायचा आहे की मी गेल्यानंतर तो अंमलात आला पाहिजे. प्रधान म्हटला ठीक आहे चालेल. मग त्या राजानं बोलायला सुरुवात केली. मी सिकंदर नावाचा राजा सांगतोय, ज्यावेळेस माझा या ठिकाणी मृत्यू होईल त्यावेळेस जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल ना, ज्यावेळेस मला तिरडीवर बांधलं जाईल ना, त्यावेळेस माझे हात असे रिकामे ठेवा म्हटले. काय सांगतो सिकंदर राजा ऐका. तो सिकंदर राजा म्हणतोय माझी पहिली इच्छा अशी आहे की ज्यावेळेस माझा मृत्यू होईल, मला तिरडीवर बांधलं जाईल, अंत्ययात्रा निघेल, त्यावेळेस माझे हात असे रिकामे ठेवा. लिहून घेण्यात आलं. दुसरी इच्छा सांगितली, ज्यावेळेस माझी अंत्ययात्रा चाललेली असेल त्यावेळेस माझ्या अंत्ययात्रेवर पुष्पवर्षाव करू नका म्हटले. काय करू नका? आपल्याकडे पद्धत असते, एखादी अंत्ययात्रा चालली की आपण काय करतो? फुलं टाकतो. त्या राजानं सांगितलं जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल ना, त्यावेळेस माझ्या अंगावरती पुष्पवर्षाव करू नका, माझ्या अंगावर सोन्याच्या मोहरा फेका म्हटला. काय फेका? सोन्याच्या मोहरा फेका. तिसरी आणि शेवटची इच्छा सांगितली, ज्यावेळेस माझी अंत्ययात्रा निघेल त्यावेळेस माझी अंत्ययात्रा पुढे असेल आणि बाकी सगळ्यांना मागे चालू द्या. तिनही इच्छा लिहिल्या. पण त्या प्रधानजींना प्रश्न पडला. तो प्रधानजी विचारू लागले, म्हटले सिकंदर राजा, तुम्ही सांगितलं तेवढं व्यवस्थितरित्या लिहिलेलं आहे, पण माझा एक प्रश्न आहे. तुम्ही पहिली इच्छा सांगितली की ज्यावेळेस माझा मृत्यू होईल, ज्यावेळेस माझी अंत्ययात्रा निघेल, तिडीवर बांधाल, त्यावेळेस माझे हात असे रिकामे ठेवा. याचं कारण काय आहे? तो राजा काय सांगतोय व्यवस्थित ऐका. तुमच्या आमच्यासाठी एक डोळ्यासमोर ठेवण्याचं उदाहरण आहे. तो राजा सांगतो, प्रधानजी कळू द्या या जगाला की सिकंदर नावाचा राजा एवढा विद्वान होता, एवढा सूर होता, कधी कुठली लढाई हरला नव्हता, पण असा राजा त्यानं आयुष्यामध्ये धनधान्य कमवलं, संपत्ती कमवली, राजकीय सत्ता कमवली, पण शेवट जाताना हा सिकंदर नावाचा राजा रिकाम्या हाताने गेला. हे या जगाला कळू द्या म्हटले. काय सांगितलंय? एवढा विद्वान राजा पण जाताना रिकाम्या हाताने गेला, हे या जगाला कळू द्या. ठीक आहे राजा, पण दुसरी इच्छा सांगितली, अंगावर पुष्पवर्षाव करू नका, त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरा फेकून मारा. याचं कारण काय? त्यावेळेस तो राजा बोलतो, प्रधानजी कळू दे या जगाला, हा सिकंदर नावाचा राजा सत्ता कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिला. पाप बघितलं नाही, पुण्य बघितलं नाही, नुसता पैसा कमवला. पण लक्षात ठेवा, हा एवढा विद्वान, एवढा कमवणारा सिकंदर राजा, पण जाताना त्याच्या अंगावर सोन्याच्या मोहरा जरी फेकला ना, तरी त्यातली एक मोहर सुद्धा त्याला जाताना सोबत नेता आली नाही ना. ही या जगाला कळू द्या. तिसरी आणि शेवटची इच्छा, तुम्ही सांगितलं की शेवटच्या वेळेला माझी अंत्ययात्रा पुढे चालू द्या आणि बाकी सगळ्या लोकांना मागे चालू द्या. याचं कारण काय आहे? असं म्हटल्याबरोबर राजानं सांगितलं. तो राजा म्हणतो, ऐका, या जगाला कळू द्या की सगळे माझे म्हणून जीवन जगत असताना ज्या दिवशी शेवट आहे, ज्या दिवशी तुम्ही मृत्युमुखी पडाल, ज्या दिवशी तुम्हाला अंत्ययात्रा निघेल ना, त्यावेळेला एकट्याला पुढे जावं लागतं, बाकी सगळे मागे राहतात. सांगायचं तात्पर्य असं आहे, संतात जीवनामध्ये आल्यानंतर कितीही पैसा कमवा, कितीही पुण्य कमवा, याच्यामध्ये एक तफावत आहे. पैसा कमावला तर सोबत येणार नाही, पण पुण्य कमावलं तर 100% सोबत येणार आहे. पण मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असतो, पैसा कमवत असतो, राजकीय सत्ता कमवत असतो, पण लक्षात ठेवा, पैसा जरूर कमवा, राजकीय सत्ता जरूर कमवा, पण त्याच्या मागे कोणाचा शिव्याशाप नाही ना, हे लक्षात ठेवा. त्याच्या मागे कोणाची वाईट धुवा तर नाही ना, हे मात्र लक्षात ठेवा. आणि एवढं लक्षात ठेवून जर तुम्ही तुमचा परमार्थ केला ना, तर तुमचा परमार्थ चांगला होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कितीही पैसा कमवला, कितीही तुम्ही धनदौलत कमवली, तर या ठिकाणी तुम्हाला इथे राहता येणार नाही, प्रत्येकाला जावं लागणार आहे.
म्हणून तुकोबरे म्हणतात इथे गुंतून राहण्यापेक्षा इथं गुंतण्यामध्ये काहीच नाही, फक्त जीवन जगत असताना सावधरित्या जग. कारण बऱ्याच वेळा एखादी अंत्ययात्रा असेल तर मनुष्य अंत्ययात्रेला जातो, अंत्ययात्रा झाली की माणूस म्हणतो बाबा रे काय, की माणसाच्या काहीही लक्षात राहत नाही. पण लक्षात ठेवा प्रत्येकाला जायचंय. म्हणून तुकोबरे जीवनामध्ये सांगतात या इथे गुंतून राहण्यामध्ये काही अर्थ उरलेला नाहीये. तुम्ही पैसा कमवा, धनदौलत कमवा, काहीही उपयोगाचं नाही. का? कारण हा पैसा सुद्धा तुम्हाला जाताना याच्यातून सोडवू शकत नाही. म्हणून तुकोबरे सांगतात या तुमच्या मनाला सांगा की अरे मना या ठिकाणी गुंतू नकोस. का? कारण तो काळ सुद्धा जवळ आलेला आहे. हे अभंगाचं पहिलं चरण. पहिल्या चरणामध्ये सांगतात इथे गुंतण्यामध्ये काही उपयोगाचं नाही. तुम्ही कितीही गुंतून राहा पण येणारा काळ आहे तो कोणासाठी थांबणार नाहीये. कारण जेव्हा जेव्हा आपलं या ठिकाणी जे आहे ना ठरलेले दिवस आहे ते एकदा संपले की इथं कोणालाही राहता येत नाही. एका ठिकाणी सांगितलंय माणसानं कितीही चांगलं जीवन जगू द्या पण शेवट आल्यानंतर कोणालाही या ठिकाणी थांबता येत नाही. उदाहरण एक सांगितलंय म्हटले तुम्हाला समजण्यासाठी म्हणून सांगतोय. संत म्हणतात तुम्हाला कळण्यासाठी म्हणून सांगतोय. एकदा का तुमचं जीवन संपलं, उदाहरण असं सांगितलं ते म्हणतात एकदा का तुमचं जीवन संपलं की इथून तुम्हाला जावं लागणार आहे. पण तो साधक म्हणतो अजून थोडंसं सविस्तर सांगितलं तर बरं होईल. त्यावेळेस संतांनी सांगावं अरे जसं एखाद्या घरामध्ये राहायचं असेल तर त्याचं भाडं भरावं लागतं. काय सांगतात एखाद्या घरामध्ये राहायचं असेल तर एखादी रूम जर भाड्यानं घेतली असेल तर तिचं महिन्याचं भाडं भरावं लागतं आणि भाडं संपलं की आपल्याला रूम काय करावी लागते, रूम खाली करावी लागते. भाडं संपलं की राहता येत नाही. त्याच पद्धतीनं या रूमचं एकदा भाडं संपलं की या ठिकाणी आपल्याला परत राहता येत नाही, इथून जावंच लागतं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. काय सांगतात जिंदगी एक किराए का
किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा। जेव्हा तो काळ येईल ना, तेव्हा या ठिकाणून तुम्हाला जावं लागणार आहे। म्हणून संत सांगतात, तुकोबराय सांगतात, काळाची एवढी। पण त्याच्या अगोदर बोलताना काय सांगितलं, नको नको मना गुंतू माया जाळी, आणि काळ आला जवळी ग्रासावया। आता माझा प्रश्न आहे बसलेल्या मंडळींना, मला सांगा, काळ आपल्याकडे येतो का आपण काळाकडे जातो? बरोबर आहे। काय होतं त्यांचं, काळ आपल्याकडे येत नाही, आपल्याला काळाकडे जावं लागतं। मग आपला प्रश्न असा आहे, तुकोबराय म्हणतात काळ आला जवळी ग्रासावया। मग जर आपण काळाकडे जात असू तर तुकोबराय म्हणतात काळ आला, मग आला शब्द का तुकोबरायांनी वापरला? विचार करा। पण संत म्हणतात, आता मला सांगा, तुम्ही पंढरपूरला सगळेजण वारकरी मंडळी आहात, पंढरपूरला जाताना थोडक्यात डोळ्यासमोर चित्र आणा। तुम्ही आता घरातून निघालात, घरातून निघाल्याबरोबर बस स्टॉपला गेलात, बस स्टॉपला गेल्यानंतर तुम्हाला गाडी पंढरपूरची मिळाली। मिळाल्याबरोबर तुम्ही गाडीमध्ये बसलात आणि गाडीमध्ये प्रवास चालू झाला। बघता बघता आता मात्र मजल दरमजल करत 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 गाडी पंढरपूर मध्ये येऊन पोहोचली। आणि तेवढ्यात बाबा तुम्हाला एखाद्याने विचारावं, म्हणजे कुठपर्यंत आलो? तुम्ही काय म्हणणार? पंढरपूर। पंढरपूर आलं। मग मला सांगा, पंढरपूर तुमच्याकडे आलं का तुम्ही तिकडे गेले? पंढरपूर कुठे आलं? पंढरपूर जागेवरच आहे। आपण पंढरपुराकडे गेलो, पण तरी सुद्धा आपण म्हणतो पंढरपूर आलं। त्या दृष्टीने तुकोबराय म्हणतात, काळ आला जवळी ग्रासावया। तो काळ जवळ आलेला आहे म्हटलंय, त्याच्यासाठी तुम्ही तो काळ आलाय ना, त्याच्यावर कोणाचीही आसक्ती चालत नाही, तो कोणाचंही ऐकत नाही, आणि त्याच्यावर जर कोणाचं चालत असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे। ते काय आहे? फक्त भगवंताचं नाम आहे। कारण संत सांगतात, ग्रंथ सांगतात, त्या भगवंताचं नाम असं आहे, त्या काळाला सुद्धा अडवण्याची ताकद त्या नामामध्ये। सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, आणि तेने नोहे बाधा काळदूत यमाची। त्याच्यामध्ये सांगितलं, त्या काळदूत यमाची सुद्धा त्या ठिकाणी बाधा राहत नाही। म्हणून लक्षात ठेवा, त्या भगवंताचं नाम एवढं पवित्र आहे, म्हणून जीवनामध्ये पैसा कमवू नका, तो परमार्थ कमवायला लागा। काळ आला जवळी, प्रत्येकाचा जवळ आलेला आहे, आणि त्याच्यावर कोणाचंही काही चालत नाही। तुमचं आमचं सोडून द्या, पण त्या ठिकाणी भगवंताचं वाहन आहे गरुड। भगवान विष्णूंचं वाहन काय आहे? गरुड आहे। त्या गरुडजींना सुद्धा त्या काळावर मात करता आली नाही। तुम्ही म्हणताल कसं काय? तर एक वेळचा प्रसंग असा, गरुडाची आई त्या ठिकाणी एक दिवस आजारी होते, आणि आजारी असल्या कारणानं खूप वैद्य बोलवले, खूप उपचार केला। का? कारण आईला त्या ठिकाणी त्या आजारातून थोडंसं काहीतरी उलगडता यावं, खूप प्रयत्न चालू आहे। पण बघता बघता दिवसामागून दिवस जाऊ लागले, रोजच्या रोज वैद्य येऊ लागले, औषध पाणी करू लागले। पण औषध पाणी करता करता काही दिवस निघून गेले। प्रत्येक दिवशी गरुडांना विचारावं म्हटले, आई आज कसं वाटतंय?
आईनं सांगावं, बाळा कालच्या पेक्षा आज थोडा जास्तच त्रास होता. दुसरा दिवस उजडला तरी पुन्हा विचारावं, आई आज कसं वाटतंय. आईनं पुन्हा सांगावं, बाळा कालच्या पेक्षा आज जरा जास्तच त्रास होतोय. पण एक दिवस गरुडजी मात्र काही कारणास्तव बाहेर गेलेले आहेत आणि बाहेर गेल्यानंतर पुन्हा माघारी आले. आणि माघारी आल्यानंतर त्या ठिकाणी आईनं सांगितलं, बाळा तू बाहेर गेला होता ना, त्या वेळेमध्ये एक माणूस या ठिकाणी आला होता. त्यावेळेला एक माणूस या ठिकाणी आला होता, अतिशय काळा कुट्ट आहे. त्याच्याकडे बघितलं तरी घाबरण्यासारखं, जीव घाबरेल असा त्याचा चेहरा आहे. आणि असा माणूस या ठिकाणी आला होता. त्या ठिकाणी लांब उभा राहिला, माझ्याकडे हसला. 100% काळ आलेला असावा का, कारण भगवंताचं वाहन आहे, जाणवण्याची त्या ठिकाणी प्रतिक्रिया त्यांच्याकडे होती. पण विचार केला, आपल्या आईला वाचवलं पाहिजे, असं जाऊ दिलं नाही पाहिजे. या ठिकाणी काळ आला होता, त्यानं माझ्या आईला या ठिकाणी बघितलंय आणि ठरलेल्या वेळेला माझ्या आईला या ठिकाणी तो घेऊन जात असतो. म्हणून विचार केला, आईला वाचवलं पाहिजे. आपल्या पाठीवरती आईला टाकलं आणि गरुडानं झेप मारली. सकाळपासून त्या ठिकाणी उडू लागला, खूप लांबपर्यंत जाऊन पोहोचला. हिमालयाच्या एका गुफेमध्ये नेऊन त्या ठिकाणी आईला झोपवलं आणि झोपवल्याबरोबर सांगितलं, आई तू या ठिकाणी आराम कर, तुझ्या खाण्याची काहीतरी व्यवस्था कर. कोण म्हणताय? गरुड म्हणतोय, कारण त्याला आईची एवढी काळजी आहे. शेवट पुत्र म्हटलं की आईची काळजी करावी. त्या ठिकाणी विचार करून गेलं तर आईला आतमध्ये झोपवलं आणि सांगितलं, आई खाण्याची काहीतरी तयारी करतो. म्हणून बाहेर निघाले. बाहेर आल्याबरोबर काळ पुढे हजर होता. बाहेर आल्याबरोबर काळ पुढे हजर होता. गरुडाला म्हटले, गरुडजी जय हरी. गरुडानं बघितल्याबरोबर गरुड म्हणतो, तुम्ही काल त्या ठिकाणी माझ्या आई जवळ आला होता, लांब उभा राहिला होता, माझ्या आईकडे बघून हसला होता. पण आज तर मी एवढ्या लांब आईला घेऊन आलोय, मग तुम्ही इथे येण्याचं कारण काय. त्यावेळेस काळ हसू लागला आणि हसता हसता काळ सांगतो, म्हटले गरुडजी मी कालही तुमच्या आईपाशी आल्यानंतर हसलो होतो आणि मी आजही या ठिकाणी हसतो, याचं कारण आहे. म्हटले मी काल जेव्हा तुमच्या आईकडे गेलो होतो ना, तेव्हा तुमची आई हिमालयापासून कित्येक तरी दूर, की एका दिवसात त्यांना या ठिकाणी येता येणार नाही अशा ठिकाणी त्या होत्या. आणि या विधी लिखित भगवंताने जी विधी लिहिलेली आहे, प्रत्येकाचं मरण ठरलेलं आहे. पण आईचं मरण इकडे हिमालयाच्या गुफेत होतं. पण मी विचार केला की या तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही, भगवंताच्या विधी लिखिताला काल असलो, पण आज तुम्हाला असतोय. तुमची आई जर तिथं राहिली असती तर विधी लिखितानं तिथून मला नेता आली नसती. पण शेवट ज्याचं मरण जिथं आहे तिथं त्याला यावं लागतं. गरुडजी तुम्ही स्वतःहून तुमच्या आईला या हिमालयाच्या गुफेमध्ये घेऊन आलात. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्ही कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी काळ तुम्हाला त्या ठिकाणी सोडू शकत नाही. एखादा मनुष्य म्हणेल नाही नाही माझा काळ जवळ आलाय, मग एखाद्या रूम मध्ये बांधून ठेवलं स्वतःला. असं केल्यानं काळ थांबत नाही. म्हणून संत सांगतात, तुम्ही लक्षात ठेवा, तो काळ आला की या ठिकाणाहून जावं लागणार आहे आणि तो काळ कधी येणार आहे हे कोणालाही माहित नाहीये. म्हणून त्याची उडी कधी पडेल हे कोणालाही सांगता येत नाही. हे अभंगाचं दुसरं चरण. Ah
तुकोबर या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की जेव्हा त्या काळाची उडी पडेल ना तेव्हा तुम्हाला या ठिकाणी दुसरं सोडवणारं कोणी नसेल. सोडवे ना तेव्हा मायबाप त्यावेळेस आईबाप सुद्धा सोडवू शकत नाही. जीवनामध्ये फक्त सोडवू शकेल तो म्हणजे तुमचा परमार्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात या ठिकाणी तुम्हाला दुसरं कोणी सोडवू शकत नाही. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा मायबाप दुसरं कुणी तुम्हाला सोडवू शकत नाही. पण एवढंच नाही आईबाप सोडवू शकत नाही का कारण त्या ठिकाणी कोणाचंही चालत नाही. एवढंच नाही तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं काय सोडवे ना राजा देशीचा चौधरी सोडवे ना राजा देशीचा सोडवू शकत नाही. पण लक्षात ठेवा तुकोबराय सांगतात जरी आईबाप सोडवू शकत नसले तरी तुकोबरायांनी अजून एका ठिकाणी सांगितलं म्हणले जरी आईबाप स्वतः सोडू शकत नसतील तरी सुद्धा आईबापाची सेवा तुम्हाला यातून सोडवू शकते. काय सांगितलंय जरी आईबाप आपल्याला यातून सोडवू शकत नसतील ना तर त्यांची केलेली सेवा आपल्याला यातून सोडवू शकते का कारण संतांनी सांगितलं तुम्हाला देवाला मिळवण्यासाठी देवाला स्वतःच्या हृदयात स्थापित करण्यासाठी चारीधामाला फिरण्याची गरज नाही. लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला आपण चारीधाम तीर्थयात्रा करतो पंढरपूरला जातो आळंदीला जातो इकडे जातो तिकडे जातो. मला सांगा आजपर्यंत एवढं सगळं करून मिळालं का कोणाला देव नका साक्षात मिळू द्या स्वप्नात तरी आला कोणाचं स्वप्न मग मला सांगा एवढी देवपूजा करतो एवढी देवाची सेवा करतो तरी आपल्याला देव मिळत नैवेद्य बरोबर ना देवासाठी काय आजी नैवेद्य मग नैवेद्य नैवेद्य केवढा आणि पोळी केवढी एवढी मोठी नैवेद्य कोणाला
आणि पोळी देवाला द्यायचं म्हणजे थोडं द्यायचं आणि आपण खायचं ते जास्त खायचं. कसं मिळेल हो तुम्हाला देव? मिळेल का? नाही मिळणार. महिला मंडळाचं थोडस बाजूला राहू द्या, आता पुरुष मंडळ मला सांगा, शनिवारच्या दिवशी तुम्ही मारुती रायांना जाता का? गेल्यानंतर तुम्ही नारळ फोडता ना? मला सांगा, तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा, आपण शनिवारचा दिवस आहे, देवाच्या दारामध्ये गेलो, त्या ठिकाणी मारुतरायांच्या समोर नारळ फोडल्यानंतर आता देवाला नारळ किती? देवाला नारळ किती? एवढा नाही, पोटाच्या कांड्यावर सुद्धा मोजता येत नाही एवढा तुकडा देवाला, आणि बाकी सगळा घरी. मग मला सांगा, तोच नारळ जर फोडल्यानंतर खवूट निघाला, खराब निघाला, तो जर लक्षात ठेवा, तो जर खवूट निघाला, खराब निघाला, तर माणूस काय म्हणतोय का, बरं झालं म्हणले देवालाच पावला. म्हणजे खराब निघाला तर देवाच्या नावावर, आणि चांगला निघाला तर एवढाच तुकडा देवाला आणि बाकी सगळा घरी. मग मला सांगा, खराब निघाल्यावर माझं म्हणणं असं आहे, चांगला निघाला तर एक तुकडा देवाला, मग खराब निघाल्यानंतर प्रसाद म्हणून तुकडा घरी का बरं नेत नाही? मला सांगा, अशी सेवा केल्यावर कसा देव आपल्याला मिळेल? नाही मिळणार. मग एक साधक तुकोबारांकडे गेला आणि तो साधक तुकोबारे म्हणतो, तुकोबारे तुम्ही सांगताय, एकीकडे सांगता की आईबाप सोडू शकत नाही, एकीकडे सांगता आईबापाची सेवा सोडवू शकते, तुम्हाला देव मिळू शकतो, मग त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? असं विचारलं बरोबर त्या ठिकाणी तुकोबारांनी सांगितलं, देव मिळवण्यासाठी तुम्ही आजपर्यंत इकडे फिरलात तिकडे फिरलात, पण तुम्हाला खरा देव कळाला नाही, म्हणून तो तुम्हाला मिळाला नाही. काय म्हटले तुकोबारे? म्हटले तुम्हाला खरा देवच कळाला नाही म्हणून तो मिळाला नाही. तो साधक म्हणला, तुकोबारे असं काही आम्हाला सांगू नका, हे तुमचं कोड्यातलं बोलणं आम्हाला पचणार नाही. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही बसलेली मंडळीत मी आल्यापासून जर सगळं संस्कृतच बोलायला सुरुवात केली असती, तुम्हाला कळलं असतं? नाही कळणार का? तो साधक म्हणतो, तुकोबारे आम्ही सरळ साधी माणसं आहे, आम्हाला कोड्यातली भाषा कळत नाही, आम्हाला सरळ सरळ सांगा, थोडक्यात विचार करून जा. एका कीर्तनातला अनुभव सांगते. कीर्तनाला गेले, कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनाच्या ओघामध्ये बाबा असा काही प्रसंग आला, त्या ठिकाणी सांगितलं, एखाद्या मनुष्याला जर देव मिळाला तर त्याची स्थिती कशी होते, असा विचारसागरातला एक श्लोक तिथे आला. विचारसागर नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये श्लोक होता. तो श्लोक त्या ओघामध्ये आल्यानंतर तो श्लोक असा होता, मर्कटस्य सुरापानम तस्य वृष्टिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति. जसा श्लोक म्हणला, सगळे एकटकच बघू लागले माझ्याकडे, कळेच ना काही. मग त्याचा थोडासा सविस्तर अर्थ सांगितला, मर्कटस्य सुरापानम. आता संस्कृत भाषेमध्ये माकडाला मरकट असं म्हटलं जातं. काय म्हणतात? मरकट म्हटलं जातं. आता मला सांगा, माकड सगळ्यांना माहिती आहे ना? माहित? आजी माहित आहे का माकड? आता ते माकड मला सांगा, एका जागेवर बसतं का? नाही बसत. ते इकडून तिकडे तिकडून तिकडे त्याचं चालू असतं. पण त्या श्लोकामध्ये असं सांगितलंय, नुसतं माकड आहे, नुसतं माकडच, पण त्यातले त्यात त्यांना म्हटले काय करावी? मद्यप्राशन करावी. काय करावी? मद्यप्राशन करावी. ही शास्त्रीय भाषा झाली. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी दारू प्यावी. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर काय? त्या माकडानं दारू प्यावी. आता मला सांगा, ते आधीच माकड आहे बरं का बाप? काय? आधीच माकड आहे. आणि माकड असल्यानंतर त्या माकडानं दारू प्यावी. माकडाचा जागेवर बसेल का? जी चांगल्याला जागेवर बसू देत नाही, ती माकडाला बसू देईल का? तर एवढंच नाही म्हणले, मर्कटस्य सुरापानम, एवढ्यावर थांबलं नाही म्हणले, तस्य वृष्टिकदंशनम. म्हटले त्यातली त्यात त्याला काय व्हावं? विंचू चावावा. विंचू मला संस्कृत भाषेमध्ये वृष्टिक म्हणतात. त्यातली त्यात त्याला विंचू चावावा. आणि एवढ्यावरच थांबलं नाही म्हणले, तन्मध्ये भूत संचारो, त्यातली त्यात त्याला भूत लागावं म्हणले. आता मला सांगा, आधीच माकड, त्यातली त्यात त्याने दारू प्यावी, त्यातली त्यात त्याला विंचू चावावा, आणि त्यातली त्यात त्याला पुन्हा भूत लागावं. एवढं झाल्यानंतर हे माकड एका जागेवर बसेल का?
जशी त्याची अवस्था होईल ना तसं भगवंत मिळाल्यानंतर आपली अवस्था होणार आहे. त्या ठिकाणी असा ओघामध्ये त्या ठिकाणी श्लोक आला. तो साधक म्हणतो तो खूप बरं आहे, तुम्ही असं कोड्यात सांगता ते आम्हाला पचणार नाही, सरळ बोला म्हणजे आम्हाला कळेल. तो खूप बरे म्हणतात, मी सांगितलं तुम्हाला तो कळाला नाही, तो म्हणून मिळाला नाही. याचं कारण आहे तुम्हाला देव शोधण्यासाठी सगळीकडे फिरण्याची गरज नाही, तर देव तुमच्या घरात आहे आणि घरातला देव जर कळाला तर तुम्हाला घरात बाहेर जायची गरज नाही. घरातून तुकोबरेच्या गाथातलं एक प्रमाण आहे, 3-4 क्रमांकाचा अभंग असेल, त्याच्या अभंगामध्ये एका ठिकाणी तुकोबरे म्हणतात, नलगे हालावे चालावे बाहेरी आणि अवघेची घरी बैसलिया. तुम्हाला हालावं लागणार नाही, चालावं लागणार नाही, डोलावं लागणार नाही, घरात बसल्या बसल्या देव मिळेल. पण कधी तुम्हाला घरातले देव कळतील तेव्हा. त्यावेळेस तुकोबरांनी सांगावं, तुम्हाला देव मिळवायचा आहे ना तर फक्त एका ठिकाणी बजा, देव कुठे आहे आणि देव कोण आहे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, म्हणे माया बापे अवघी देवाची सांगितलं, म्हटलंय देवाला शोधण्यासाठी बाहेर जाण्याची काय गरज आहे. तुकोबराय स्वतः सांगतात, तुका म्हणे माय बापे अबघी देवाचीच रूपे. एवढंच नाही, ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात, सगळं तीर्थाची धुरे जे का माता पितरी. अजून सांगायचं झालं तर आई बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. एवढे प्रमाण आपल्या समोर आहेत तरी सुद्धा आपल्याला कळालं नाही हो. लक्षात ठेवा, संतांनी सांगण्याचं कारण आहे असं म्हटलं जातं, देवाला प्रत्येकाच्या घरी येता आलं नाही ना म्हणून त्यांना प्रत्येकाला आई बाप दिली. लक्षात ठेवा, या जगतामध्ये स्वार्थापोटी प्रेम करणारे खूप तुम्हाला भेटतील, पण आई बापासारखं प्रेम करणारी या दुनियेत कोणी भेटणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण आई लेकरावर प्रेम करते तिचं स्वार्थापोटी नाही, वडील लेकरावर प्रेम करतात स्वार्थासाठी नाही. त्यांच्या प्रेमाचा जर विचार करून गेलो ना तर ती आई स्वतःच्या गळ्यामध्ये 2 फुटके मणी घालत नाही हो, पण लेकरासाठी पैसा जपून ठेवते. कुठला सण आला तर हौसेचा ब्लाउज पीस कधी खरेदी करत नाही हो, पण लेकराला लागेल म्हणून बाजूला ठेवते. ती म्हणते माझे लेकरू शिकताय हो. आमच्या काळामध्ये शिकता नाही आलं, पण माझा मुलगा शिकतोय ना, त्याला आता कधी कमी पडलं नाही पाहिजे म्हणून ती आई 1-1 रुपया जमा करते. वडिलांचा विचार करून गेलो तर वडील स्वतः फाटका बनेल वापरतील, तुटलेली चप्पल वापरतील, पण लेकराला प्रत्येक सणाला नवीन कपडे आणतील, शाळेमध्ये जाताना नवीन बूट खरेदी करून आणतील. त्यांना आई वडील म्हणतात. स्वतःच्या दाढीचा साबण संपला तर फक्त पाण्याने दाढी खरडतील, पण लेकराला मात्र कटिंग साठी सलून मध्ये जाण्यासाठी पैसे देतील. का आम्हाला नाही काही करता आलं ना चालेल, पण लेकराची हौस पाहिजे असा विचार करणारे आई वडील असतात. आईच्या प्रेमाचं जर वर्णन करून गेलं तर आईचं प्रेम किती वर्णन करावं. काही जीवनामध्ये विचार करतं लेकरासाठी काय करावं. आईच्या प्रेमाचं वर्णन केलं तर मी प्रत्येक वेळेला सांगेल, तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही चांगले दिसता म्हणून तुमच्यावर कोणी प्रेम करेल, तुमच्याकडे चांगली कला आहे म्हणून कोणी प्रेम करेल, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुमच्यावर कोणी प्रेम करेल. पण लक्षात ठेवा, ज्या आईला पोटात असताना तो गर्भ मुलाचा आहे का मुलीचा आहे हे सुद्धा माहित नसतं, पण तरी सुद्धा ती आई तुमच्याकडे जावं आणि घरातल्या लोकांकडे गेल्याबरोबर सांगावं, दादा
अशी आहे की या परिस्थितीला एक तर मुलगा वाचेल नाहीतर आई वाचेल. दोन्हीपैकी तुम्ही ठरवा काय वाचवायचं ते. आम्ही तुम्ही सांगाल तसं करू. घरातल्या लोकांनी सांगावं, विचार करावा. डॉक्टर साहेब मूल गेलं तरी चालेल, आईला वाचवा. आई वाचली पाहिजे. डॉक्टर साहेब मूल गेला तरी चालेल, पण तेच डॉक्टर ज्या वेळेला त्या आई जवळ येतील ना, त्यावेळेस त्या आई जवळ गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगावं, आई साहेब परिस्थिती अशी आहे की आता तुम्हाला नाही तर तुमच्या मुलाला वाचवावं लागेल. दोघांपैकी एकाचा जीव वाचू शकतो. अशा वेळेला मात्र त्या आईने सांगावं, डॉक्टर साहेब विचार नका करू, माझा जीव गेला तरी चालेल. डॉक्टर साहेब फक्त माझ्या लेकराला ही जग बघू द्या. असं प्रेम करणारी आहे ना ती आई आहे. तिच्या प्रेमाचं जर वर्णन करायचं झालं तर संतांनी, कवीनं त्या आईचं वर्णन केलंय. त्या आईचं किती प्रेम असतं लेकराला. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना काळ. ताईनं आपल्यासाठी किती कष्ट केले डोळ्यासमोर आणा. ताई कष्ट करत राहते. कधी खायला मिळत नाही, कधी वेळेला जेवायला मिळत नाही. हाडाचं काढ रक्ताचं पाणी करते. कष्ट करता करता पायात चप्पल नसेल तर काटे मोडतात, दुःख सहन करते, पण लेकरासाठी जीवन जगते. म्हणून तर कवी म्हणतोय, कधी मिळेल मुठभर घास की देवा पाशी मी ग, फक्त तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना काळ. आईबद्दल विचार करायचा झाला तर त्या आईला एखाद्या वेळेस जर देवानं जरी विचारलं ना तुला काय पाहिजे, ती आई म्हणते देवा माझ्यासाठी काही नको, माझ्या लेकराला फक्त क्षणाक्षणाला सुखी देव, माझ्या लेकराला साधी ठेच सुद्धा लागू देऊ नको. हे आईचं प्रेम आहे. त्या आईनं सांगावं देवाला, देवा मला कसलंही दुःख दे, मला सहन होईल रे, पण माझ्या लेकराला कसलं दुःख देऊ नको. कारण त्याला जरी ठेच लागली ना तर अगोदर पाणी माझ्या डोळ्यात येतं. ठेच लागे जरी पायाला पाणी येते तिच्या डोळ्याला. ठेच लागे जरी पायाला पाणी येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. आईच्या प्रेमाचं किती वर्णन करावं. पण लक्षात ठेवा, जीवनामध्ये आईच्या प्रेमाचं वर्णन सगळ्यांनी केलं. आई किती प्रेमळ आहे, आईचं किती प्रेम आहे, हे सगळ्या कवींनी सांगितलं, संतांनी सांगितलं. पण लक्षात ठेवा, जेवढं आईचं लेकरावर प्रेम आहे ना तेवढं बाप लेकरावर प्रेम करत असतो. फक्त आई जवळ घेते, कुरवाळते म्हणून आपल्याला आई जवळची वाटते. हो, आईनं प्रेमानं 2 घास खाऊ घातले म्हणून ती आई आपल्याला जवळची वाटते. पण लक्षात ठेवा, आई जर 2 वेळेचं अन्न करून घालत असेल ना तर आयुष्याची शिदोरी बनवणारा बाप आहे, पण तो आपल्या कधी लक्षात राहिला नाही. आतापासूनच सोडून द्या हो, पण पहिल्यापासून चालत आलंय. भगवान श्रीकृष्ण म्हटलं की आपण म्हणतो त्या ठिकाणी देवकीचा कृष्ण. अहो, देवकीचा कृष्ण 100% असेल हो, पण त्याच कृष्णाला वाचवण्यासाठी रात्री भर पावसामध्ये डोक्यावर घेऊन जाणारा वसुदेव आपण कायम विसरून गेलो. लक्षात ठेवा. विचार करून गेलो तर प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं की आपण म्हणतो कौशल्येचा राम आहे. पण कौशल्येचा राम असेल हो, पण तोच राम वनवासाला गेला त्यावेळेला पुत्र शोकानं स्वतःचा जीव सोडून देणारा दशरथ आपण कायम विसरून गेलो. लक्षात ठेवा. आई 4 बायकांना सांगत असेल माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, पण लक्षात ठेवा त्याच मुलीचं लग्न जमवण्यासाठी 100 जणांचे उंबरटे जिजवणारा बाप आहे, तो आपण कायम विसरून गेलो.
बापाचं किती लेकरावर प्रेम असतं लक्षात ठेवा. एक अनुभवाची गोष्ट म्हणून सांगते. त्या ठिकाणी बघता बघता एक घरामध्ये खूप श्रीमंती आहे आणि त्या श्रीमंतीच्या घरामध्ये एकुलता एक मुलगा आहे. त्या एकुलता एक 28-29 वर्षाच्या मुलानं आपल्या वडिलांना गाडीत बसवलं आणि गाडीत बसवल्यानंतर आता मात्र प्रवास चालू झाला. श्रीमंती असल्या कारणानं घरामध्ये गडगंज श्रीमंती आहे आणि त्या श्रीमंतीमध्ये एवढ्या मोठ्या गाड्या घरामध्ये आणि त्या मोठ्या गाडीमध्ये बसून वडिलांना घेऊन आता मात्र मुलगा निघाला. वडिलांना माहित नाहीये कुठे जायचंय. अतिशय वयस्कर झालेले वडील, काठीशिवाय त्यांना उठता येत नाही. उठलं तरी हात पाय थरथर थरथर करतात. अशा बाबांना घेतलं आणि त्या ठिकाणी निघाल्याबरोबर जाता जाता आता मात्र गाडी एका वृद्धाश्रमात येऊन थांबली. त्या वृद्धाश्रमामध्ये येऊन थांबल्याबरोबर गाडी थांबवली. मुलगा खाली उतरला, बाजूच्या बाजून आला. दरवाजा उघडला. उघडल्यानंतर सांगितलं, बाबा आली आपली जागा, उतरा. दरवाजा उघडला. हातामध्ये काठी घेतली. लटलट लटलट हातपाय करतात आहे. वडील खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर वडिलांनी बघितलं तर काय वृद्धाश्रम दिसलं. वृद्धाश्रम दिसल्याबरोबर मुलानं वडिलांना धरलं. त्या ठिकाणी एका बाकड्यावर बसवलं आणि सांगितलं, बाबा इथे बसा, आलो मी. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी वडील बसलेले आहेत. मुलगा मात्र आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वृद्धाश्रमाच्या मालकाला गेला आणि मालकाजवळ जाऊन सांगितलं, मालक माझ्या वडिलांना सुद्धा तुमच्या या वृद्धाश्रमात ठेवायचं हो. असं म्हटल्याबरोबर त्यानं सांगितलं, काही हरकत नाही. जसं लोकांचे आई वडील इथे राहतात तसं तुमचं सुद्धा वडील या ठिकाणी राहू शकतात, काही अडचण नाही. ठरल्याप्रमाणे सगळं काही बोलून घेतलं. आता मात्र मुलगा बाहेर आला, वडिलांजवळ आला. वडिलांजवळ आल्यानंतर सांगितलं, बाबा या वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलंय हो, तुमची सगळी व्यवस्थित सोय केली बाबा. आता तुम्ही इथे राहा. महिन्याला मी येत जाईल, तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवत जाईल. बाबा व्यवस्थित राहा. तुझ्या बापानं लेकराला 28-29 वर्ष तळहाताच्या फुलासारखं जपलं ना. त्या मुलानं ज्यावेळेस वडिलांना आई त्या वृद्धाश्रमात सोडलं त्यावेळेस मात्र आता मुलगा बोलू लागला, बाबा इथेच राहा. पण बाबांच्या डोळ्यातून 2-2 अश्रुधारा वाहू लागल्या. हातपाय लटलट कापतात आहे. बाबा पुन्हा त्या बाकड्यावरती बसले. मुलगा गाडीत बसला. मुलगा निघून गेला. 10-15 मिनिटं झाले मुलाला जाऊन आणि 15 मिनिटं झाल्यानंतर आता मात्र काय झालं असेल, मुलगा पुन्हा फिरून माघारी आला. 15 मिनिटांनी आल्याबरोबर मुलाला बघितलं चित्र काहीतरी वेगळंच दिसलं. वृद्धाश्रमाचा मालक आणि त्याचे वडील असे गप्पा मारताना दिसले की त्यांची खूप दिवसाची जुनी ओळख आहे. मुलगा गाडीतून खाली उतरला, जवळ आला. वडिलांनी लेकराकडे बघितलं. गाडी आलेली दिसते. अंतःकरणामध्ये आनंद झाला. माझ्या लेकराला 100% माझ्या प्रेमाची जाण झाली असेल ना, म्हणून मुलगा परत आला असेल. मुलगा परत आला, आता मला घ्यायला आला असेल. आता मी त्याच्याबरोबर घरी जाणार आहे. मनामध्ये आनंद आहे. अवच्या बापाला काठीशिवाय उठता येत नाही. तो बाप लटलट लटलट करत उठून तटकन उभा राहिला. आणि अशा वेळेला उभा राहिल्यानंतर मुलगा गाडीतून खाली उतरला, जवळ आला. आणि जवळ आल्यानंतर बाबांना काय बोलावं त्याच्या अगोदरच मुलगा राहिला. चष्मा द्यायला आलो. आमच्या बापाला वाटलं मुलाला माझ्या कष्टाची, माझ्या प्रेमाची किंमत कळाली असेल. तो मुलगा म्हणतो, बाबा तुमचा चष्मा द्यायला आलो. चष्मा हातामध्ये टेकवला पण त्याला प्रश्न पडला. म्हणून तो मुलगा त्या वृद्धाश्रमाच्या मालकाला बोलतो, का हो साहेब, माझ्या वडिलांना 10-15 मिनिटापूर्वी या ठिकाणी सोडलंय, पण सोडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघता 15 मिनिटांमध्ये माझ्या वडिलांबरोबर असं बोलायला लागले की तुमची खूप जुन्या दिवसाची ओळख आहे हो. तरीच तो वृद्धाश्रमाचा मालक आहे. तो उठून तटकन उभा राहिला आणि बोलू लागला, अरे बाळा तुला वाटतंय ना की 15 मिनिटात आम्ही खूप वर्षापूर्वीचे मित्र आहोत असं वाटतंय, पण बाबा हे खोटं नाही. तुझ्या बापाची आणि माझी 28 वर्षापूर्वीची ओळख आहे रे बाबा. आणि ज्या बापाला तू आज या वृद्धाश्रमात घेऊन आलायस ना, अरे हाच बाप 28 वर्षापूर्वी याच वृद्धाश्रमामध्ये आला होता. या ठिकाणी येऊन मला सांगितलं, रे बाबा या जीवनामध्ये माझी पत्नी सोडून गेली, उदरी एकही लेकरू बाळ नाहीये. कुणाच्या सहाऱ्यानं जगावं म्हणून या
ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्याने या ठिकाणी स्वतःच लेकरू म्हणून या ठिकाणी घेऊन गेला. अरे तुला पालन पोषण करण्यासाठी पडेल ते काम केलं. कधी कुठल्या गोष्टीची लाज बाळगली नाही. आणि त्या बापानं तुला तळहाताच्या थोडासारखं जपलं रे बाबा. अरे एवढंच नाही, अरे ज्या बापाच्या रक्ताच्या नात्यातला तू नसताना सुद्धा सगळी प्रॉपर्टी तुला काहीही न बोलता तुझ्या नावावर केली रे. अरे त्या बापाला वृद्धाश्रमात घेऊन येताना सुद्धा त्या बापाला तुला एक शब्दानं दुखवलं नाहीये ना. तुला आज सांगतो, अरे याच बापाला तुला अनाथ म्हणून घेतलं होतं, पण शेवटपर्यंत अनाथ असण्याची जाण सुद्धा होऊ दिली नाही रे त्या बापानं. अशा बापाला जर तू वृद्धाश्रमात आणून सोडत असशील तर तुझ्यासारखा गरीब दरिद्री या जगतात कोणी नसेल. एवढं कळल्यानंतर मुलगा धाई मोकळून रडू लागला. त्या वडिलांच्या चरणावर डोकं टेकवलं आणि सांगू लागला, बाबा चुकलो मी, मला माहित नव्हतं बाबा, आता माहित झालं, तुम्हाला नाही सोडणार. आणि हात जोडल्यानंतर ते बाबा काय बोलतात, अरे बाळा, अरे तुला परक्याचं म्हणून सांभाळलं नव्हतं, तुला अनाथ म्हणून सांभाळलं नव्हतं रे, तुला पोटचा मुलगा म्हणून सांभाळलं होतं. आणि तुला आज तू अनाथ आहे आणि तुला अनाथ म्हणून सांभाळलं, याची जर तुला किमया आली असेल आणि म्हणून जर घरी चला म्हणत असशील ना, तू नाही यायचं तुझ्या घरी मला. अरे स्वतःचा सख्खा बाप म्हणून जर म्हटलं असता तर आलो असतो. आता नाही येणार तुझ्या घरी, आता इथेच राहतो आणि सारख्या वारक्यांबरोबर माझे राहिलेले दिवस घालवतो. मला सांगायच्या बापाला स्वतःच रक्त नसताना सुद्धा त्याच्यासाठी जर एवढा करत असेल तर स्वतःच्या रक्तातल्या लेकरासाठी काय करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, बापाचं प्रेम किती वर्णन करावं. अरे तो बाप एवढा प्रेमळ असतो, फक्त कधी प्रेम दाखवत नाही. म्हणून त्या बापाबद्दल जर बोलायचं झालं तर बाप काय असतो सांगते तुम्हाला, ऐका. त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला आठवण्याशिवाय भीमानी बाणा बाप कणकर कणा त्याच्या काळजात से लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाचा ते बाणा, हिऱ्या मोत्यांचा रुबाब. तुमचा बाप गरीब असू द्या, पण तुम्हाला 2 वेळेचं अन्न खायला जर राबत असेल, लोकांच्या शेतात कष्ट करत असेल ना, तरी त्याच्या घामाला सुद्धा एवढी ताकद आहे. त्याच्या घामाच्या ते बाणा, हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल. पण आपल्याला त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही, ही शोकांतिक आहे. म्हणून बापाला कशाची उपमा दिली आहे. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यात मासा, त्याच्या डोळ्यात थेंब कुणा दिसणार रे कसा. त्याच्या डोळ्यात पाणी आपल्याला कधी दिसत नाही. बाप आयुष्यभर कष्ट करत राहतो, पाप बघत नाही, पुण्य बघत नाही. कोणासाठी करतो? घर पाय कोणी मुले यांना जगविण्यासाठी. बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी. कष्ट करत राहतो. बाप कधी रडताना दिसत नाही, पण महिला मंडळ लक्ष देऊन ऐका, तो बाप एक दिवस मात्र धाय मोकलून रडतो. तो दिवस कुठला आहे? ज्यावेळेस पण त्याच मंडपामध्ये मागच्या बाजूला स्वतःच तोंड दडवून त्या ठिकाणी डोकं आपटून रडणारा बाप, तो आपल्याला कधी दिसला नाही, पण तो बाप धाय मोकलून रडतो. बाप 60
मी तो अश्रू वाट पायी त्या क्षणाची आयुष्यभराचे रडत लेक जाताना सासरी. त्याची लेक जेव्हा सासरला निघते ना तेव्हा धाई मोकळून बाप रडत असतो. म्हणून लक्षात ठेवा, संतांनी सांगितलं ते जरी सोडवू शकत नसतील तरी त्यांची सेवा करा, ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून सोडवू शकते. तुमचा परमार्थ चांगला करायचा असेल आई बापाची सेवा करा, तुमचा धर्म चांगला करायचा असेल आई बापाची सेवा करा. प्रत्येक गोष्टीसाठी उपाय जर असेल ना तर आपल्या आई बापांची सेवा आहे. म्हणून लक्षात ठेवा, त्यांची सेवा चुकवू नका, तुमचं आयुष्य चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा का आई वडील सोडून गेले ना की मग नंतर रडण्यात अर्थ नाही. मग त्यावेळेस आपण आपल्या मनाला वाटू लागतं, कशाला सोडून गेले हो स्वर्गाला, कोण वाढवेल तुमच्या या बाळाला. त्यावेळेस आपल्याला वाटतं का सोडून गेला, पण लक्षात ठेवा, सोडून गेल्यानंतर रडण्यामध्ये अर्थ नाही. जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा घेण्याचा प्रयत्न करा. म्हणून लक्षात ठेवा, संतांनी सांगितलं तुम्हाला देव मिळवायचा असेल, परमार्थ चांगला करायचा असेल, त्यांची सेवा करा. आणि जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुला येथे कोणी सुद्धा सोडू शकत नाही, त्या भगवंताशिवाय. त्या भंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे तू सोडावे ना कोणी, तुका म्हणे तू सोडावे ना कोणी, तुका म्हणे
काळाला जवळी रसवया काळाचे बुडी पडेल बडमा सोडवे ना ते माय बाप सोडवे ना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली काळाचे बुडी पडेल बडमा सोडवे ना ते माय बाप तुका म्हणे तूच सोडवे ना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाचे बुडी पडेल वाजवा सोडवे ना ते माय बाप. खऱ्या अर्थाने विचार करून गेलो तर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जशी भगवंतानं कृपा केली त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळा संतांचं संत वाङ्मय असं आहे की कितीही मोठा व्यक्ती असे 4-4 महिने एका अभंगावर बोलतात तरी त्याचा अर्थ संपत नाही असे असणारी ग्रंथ संपत आहे. पण भगवंतानं या वेळेमध्ये जेवढी कृपा केली तेवढी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करा. विचार करून गेलो तर आज ज्यांच्यामुळे आपल्याला ही भगवंताची सेवा श्रवण करण्याचं पुण्य लाभलं, आज ज्यांचं पहिलं पुण्यस्मरण आहे ते वैकुंठवासी भाऊसाहेब रावसाहेब पायकर. विचार करून गेलो तर यांचं जीवन जगत असताना काळच असा आला बाबा की माणूस कधी जाईल सांगता आलं नाही. आणि या गेलेल्या 1.5-2 वर्षामध्ये या करोनामुळे चांगली लोक सोडून गेली हो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर कळालं की त्यांचे बंधू सुद्धा वैकुंठवासी जनार्दन साहेबराव बायकर यांच्या दोघांच्या मृत्यूमध्ये फक्त 8 दिवसाचा फरक आहे. दोघांनाही त्या ठिकाणी ज्यावेळेस कोविड पॉझिटिव्ह होत आहे त्यावेळेस भाऊसाहेबांना सांगितलंच नाही वाटतं की त्यांना कोविड झालेला आहे असं. पण कदाचित त्या ठिकाणी विशालदादा मला आल्यानंतर सांगत होते त्यांचंही सावलीसारखं झाड मिळावं जेव्हा ते कोसळून पडतं ना त्यावेळेस त्या उन्हाची झळ जाणवत असते. असं असण्याला घरातला करता बाप असतो. गेल्यानंतर वाईट वाटणं साहजिक असतं. त्याचबरोबर त्यांचे सगळ्यात लहाने बंधू असतील शंकर साहेबराव बायकर. विचार करून गेलं तर दोन्ही मोठे बंधू या ठिकाणी गेलेले आहेत. ज्यावेळेस आईवडील नसतात त्यावेळेस मोठे भाऊ आपल्या त्या ठिकाणी आईवडिलांचं मन असतात. पण दोन्ही भाऊ गेल्यानंतर त्यांनाही त्या ठिकाणी दुःख वाटलेलं साहजिक आहे. त्याचबरोबर त्यांची मुलं असतील. विशालदादाचा आमचा खूप लहानपणीपासूनचा संबंध आहे. सगळीजण ताई ताई म्हणून मला बोलतात. त्यांच्यापेक्षा मला वाटतं वयाला थोडी का होईल पण लहान असेल पण तरी सुद्धा ताईचा दर्जा देतात. विशालदादांना फोन केलं होत नाहीये पण या निमित्तानं का होईना या ठिकाणी तू यावीस अशी इच्छा आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा आलेला योग. तसंच विशालदादा भाऊसाहेब पायकर असेल. त्याचबरोबर त्यांची बहीण ज्योतिताई सोमनाथ महाडिक असे 2 मुलं. त्याचबरोबर त्यांचा सर्व परिवार सगळेच आप्तिष्ठ नातेवाईक असतील. सगळ्यांना दुःख होणं साहजिक आहे. जाऊन त्यांना वर्ष जरी झालेलं असेल तरी माणूस गेल्यानंतर त्याच्या भावनांचा ओलावा त्याच्या संस्कारांचा ओलावा त्याच्या प्रेमाचा ओलावा आपल्याकडे राहत असतो. म्हणून तो ओलावा सतत आपल्याकडे राहणार आहे. भगवंताला एवढीच विनंती करते की या ठिकाणी यातून सावरण्याची क्षमता भगवंताने यांना देवो. त्याचबरोबर करावं असं वाटतं का
कारण चांगले चांगले मोठे मोठे कलाकार आहेत, त्यांचं वय गेलं पण त्यानं जमलं नाही. पण या लहान लहान लेकराकडे बघितल्यानंतर आपल्याला थोडंसं मनाला वाटतं का, कारण त्यांच्या वयानुसार तर खूप चांगलं म्हणतात. आणि मी नक्की सांगेल असं निश्चित, जी माईकवर इकडे उभी आहे ती गौरीताई आणि ती वैष्णवीताई, दोघी सख्या बहिणी आहेत ना, सख्या बहिणी आहेत. आणि त्या दोघींचे वडील आमचे शहाजी महाराज गदादे आहेत. अतिशय घरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. त्यांचा मुलगा सुद्धा अतिशय चांगला वाजवतो, त्यांना जाणलं नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपला संस्कार जर चांगले असतील तर नक्की असे विद्यार्थी घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याचबरोबर आमच्या हरिभक्तपरायण कांचेत इथलच्या श्रीगोंदा आधुरेवाडी, बरोबर त्या दिवशी कीर्तनाला नव्हते आपले. असं कांचनताई असतील, त्या सुद्धा या ठिकाणी कीर्तनाच्या साथीला हजर राहिल्यात, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करते. त्याचबरोबर विशेष म्हणजे आमच्या सोबत आलेले हरिभक्तपरायण साथी ज्यांनी आत्ता मृदंगाची कीर्तनाला संपूर्ण कीर्तन होसपर्यंत साथ केली. कीर्तनामध्ये मृदंग वाजवणं दिसताना साधं वाटतं, पण रिदम निघत असतो. म्हणून अशा मृदंगाची सेवा साधना ज्यांनी केली ते हरिभक्तपरायण कोडितकर महाराज असतील, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर दुसरी बदल तुम्ही वडळीचेच आहात ना, हां, गणेश महाराज असतील, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. विशेष म्हणजे पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यामुळे माझा परमार्थ चालू आहे ते हरिभक्तपरायण माझे मालक नवनाथ महाराज जावळकर, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांचा जर परिचय द्यायचा झाला तर असा की आपल्या महाराष्ट्रामध्ये ते स्वतः 12 ते 22 आवाजांमध्ये ते स्वतः व्याख्यान करतात. असे प्रत्येक वक्ते त्यांच्या आवाजामध्ये कार्बन कॉफी म्हणून ते स्वतः त्या ठिकाणी व्याख्यान करतात आणि शिवव्याख्याती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर पुनश्च एकदा एवढी सगळी साथसंगत लाभली, ज्यांच्यामुळे लाभली आहे ते हरिभक्तपरायण आमचे वडील समान असणारे गदादे महाराज, तुमचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा आलेला योग ते म्हणजे आमचा विशाल दादा असेल, दादाचा सुद्धा आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर घारगाववरून आपली लेक म्हणून त्या ठिकाणी आदरास्थानी ठेवून ज्यांना खूप प्रेमाचा संबंध म्हणजे, आणि विशेष म्हणजे आमच्या गावातले, माझं माहेर घारगाव आहे त्या कारणानं, पण घारगाववरून सुद्धा आपली लेक म्हणून या ठिकाणी आमचे बापूसाहेब पानसरे, अतिशय त्यांचं प्रेम आमच्यावर, ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून कीर्तनाला आले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांची सिस्टीम आणि मंडप आहे असं असणार आमचं अक्षय दादा वागसकर, त्याचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. ज्यांनी ऑपरेटिंगचं काम केलं असे असणारे जोरकर दादा, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपलं हे कीर्तन या सगळ्या जगताला प्रसारित करण्यात करते. आणि आलेले सर्वच पाहुणे मंडळी, सर्वच श्रोते मंडळी, कोणीही मनामध्ये असं वाटू देऊ नका की ताईनं माझा मुद्दामच नामूल्य घेतला नाही, असं माझ्या मनामध्ये काहीही नाहीये. तुम्ही सगळे माझ्या हृदयामध्ये प्रेरणास्थान म्हणून असाल एवढीच भगवंताला विनंती करते. त्याचबरोबर ज्यांनी कीर्तनामध्ये 2 तास विना घेतला बाबा, तुमचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.